आई जर घरात असली तर घर कसं भकास वाटतं, घर कसं झकास वाटतं. वडील असले, आई वडील असले की घर कसं झकास वाटतं, पण आई वडील जर नसले तर घर सर्व भकास वाटतं. म्हणून आई म्हणजे घराचा न्याय निवड करणार एक न्यायालय असते. तर आई म्हणजे घराच्या प्रश्नांवर इलाज करणारं एक रुग्णालय असतं. आई म्हणजे ममतेच्या दुधावरची साय असते, तर आई म्हणजे बछड्याला जिबलीने चाटणारी गाय असते. आई म्हणजे रखरखत्यांना शीतलता देणारी सावली असते, तर आई म्हणजे कुटुंब एकत्रित ठेवणारी माऊली असते. आई म्हणजे उघड्या संसाराची चादर असते, तर आई म्हणजे उपाशी पोटासाठी भाकर असते. घरामध्ये एखादा मुलगा रात्री घरी येत नाही तोपर्यंत आई वाट पाहत असते, आणि जर तो मुलगा रात्री 12-1ला जर आला तर आई प्रथम त्याला काय विचारते, बाळा जेवलास का? त्यावेळेला त्या बाळाचं अर्ध पोट भरलं जातं, एवढी ताकद आईच्या शब्दामध्ये आहे. पण हीच भाकर जेव्हा आईला मिळेनाशी होते तेव्हा ती आई काय म्हणते, त्या बाळाला काय म्हणते आई? अरे बाळा, 9 महिने 9 दिवस उदरात तुला वाढवलं. अरे बाळा, 9 महिने 9 दिवस उदरात तुला वाढवलं, असंख्य मरण यातना सहन करून जन्माला तुला घातलं. अरे वात्सल्याचं प्रेम देऊन अंगावर तुला पाजलं. मग सांग बाळा, सांग माझ्या दुधात काही कमी पडलं? मग सांग बाळा, सांग माझ्या दुधात काही कमी पडलं? अरे म्हातारी झालं म्हणून घराबाहेर काढलं, म्हातारी झालं म्हणून घराबाहेर काढलं. अरे पंचपक्वानाचं जेवण तुला 5 बोटांनी भरवलं, पंचपक्वानाचं जेवण तुला 5 बोटांनी भरवलं. अंगाई गीत गाऊन तुला क्षणात झोपवलं. अरे फाटकी चोळीत फाटकं लुगडं घालून सुटा बुटा तुला ठेवलं. मग सांग बाळा, सांग माझ्या दुधात काही कमी पडलं? अरे म्हातारी झालं म्हणून घराबाहेर काढलं. अरे माझ्या 2 बोटाला धरून तुला चालायला शिकवलं, माझ्या 2 हाताला धरून तुला उंच भरारी घ्यायला शिकवलं. 2चे 4 हात करून, 2चे 4 हात करून मांडवात तुला सजवलं. मग सांग बाळा, सांग माझ्या दुधात काही कमी पडलं? अरे म्हातारी झालं म्हणून घराबाहेर काढलं. कोऱ्या पाठीवर गिरवणं प्रथम मीच तुला शिकवलं, कोऱ्या पाठीवर गिरवणं प्रथम मीच तुला शिकवलं. माझ्या 2 नयनांनी सारं जग तुला दाखवलं, माझ्या 2 नयनांनी सारं जग तुला दाखवलं. मग सांग बाळा, सांग माझ्या दुधात काय कमी? अरे म्हातारं झालं म्हणून घराबाहेर काढलं, म्हातारी झालं म्हणून घराबाहेर. अशी अवस्था कोणी करू नका. ज्याची आई जिवंत आहे त्यांनी करू नका. आता आणखीन काय आहे?